नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्राद्वारे चालवण्यात येणारी योजना म्हणजेच की PM किसानची 23-21 कधी मिळणार आहे. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना 22-21 तर मिळाली नाही, ती पण कधी मिळणार आहे, संपूर्ण माहिती मिळणार आहे. पण त्याआधी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, सध्या जे काही उथलपुथल चालू आहे त्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचे डिझेल असो पेट्रोल असो ते महाग झाल्यामुळे आज शेतकऱ्यांकडे कोणीच लक्ष देत नाही आणि शेतकऱ्यांचे शेतीतले कामंसुद्धा अडकून राहिले आहेत. त्याच या धावपळीमध्ये जे काही PM किसानचे तुम्हाला वार्षिक 6,000 रुपये लाभ मिळत आहे, त्या योजनेचं काय झालं? नेमकं चालू आहे, बंद आहे, का इथून पुढे मिळणार आहे का नाही? संपूर्ण प्रश्नाचे उत्तर मिळणार आहेत. पण त्याआधी मित्रांना पाहून व्हिडिओ शेअर करा, कारण की खूपच महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, जे काही आतापर्यंत तुम्हाला 21 हप्ते मिळालेत, काही शेतकऱ्यांना 22 हप्ते मिळालेत. कारण की 22 हप्ता बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाला नाही. का मिळाला नाही? तर त्यांना जे काही त्यांचे डॉक्युमेंट असतात किंवा त्यांची लँडची प्रॉब्लेम असेल किंवा KYCची प्रॉब्लेम असेल किंवा इतर कोणत्या प्रॉब्लेम असेल, त्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाही किंवा काही शेतकरी अपात्र करण्यात आले आहेत. आता कोणते शेतकरी अपात्र करण्यात आहेत समजत पहिले पाहूया कोणकोणत्या गोष्टीमुळे शेतकरी अपात्र होत आहेत. सर्वप्रथम तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही शेतकरी असण्याचा पुरावा म्हणजे की शेती जमीन तुमच्या नावावर असते. त्या शेती जमीनच्या आधारावर तुम्हाला PM किसानचा लाभ मिळत असतो. पण शेतकरी मित्रांनो, की शेती जमीनचा जे काही सातबारा असतो ते अपडेट करायला किंवा दाखवित नसतो, त्यामुळे तुमच्या लँडची प्रॉब्लेम येत असते. तर लँडची प्रॉब्लेम तहसील कार्यालयामध्ये जाऊन दुरुस्त होऊ शकते. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, दुसरं म्हणजे की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फार्मा ID काढली नाही. फार्मा ID ही खूप महत्त्वाची आहे, कारण की PM किसान असो, नमो शेतकरी असो, पीक विमा असो, शेतकऱ्यांना खत घेण्यासाठी असो, बी घेण्यासाठी असो, इथून पुढं प्रत्येक गोष्टीसाठी ही बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ते फार्मा ID खूप महत्त्वाची, ती पण पाहिजे शेतकऱ्यांपाशी, त्यामुळे पण अपात्र होऊ शकता. त्यानंतर तिसरं कारण म्हणजे की जी काय तुम्ही आधार कार्डची KYC करून बँकला लिंक नसते किंवा लिंक असते पण KYC केली नसती, त्यामुळे पैसे येत नाहीत. तर तुम्ही म्हणता कसं काय? तर शेतकरी मित्रांनो, DBTद्वारे पैसे पाठवल्यानंतर आधार कार्ड थ्रू तुमचं ओळखपत्र म्हणजे की दाखवल्यानंतर तुमच्या खात्यावर पैसे टाकण्यात येतात. तर हे ओळखपत्र नसल्यामुळे पण तुमच्या खात्यावर पैसे येत नसतात किंवा ही दुरुस्ती करायची प्राप्त असते. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, समजात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जे काही शेतकऱ्यांनी जे काही सुरुवातीला प्रत्येक शेतकरी पात्र होते, पण सरकारने आता जे काही वाढत्या जनसंख्येने वाढत्या शेतकऱ्यांचे म्हणजे गट नंबर वाढल्यामुळे किंवा शेतकरी वाढले निघाल्यामुळे इतर कारणामुळे शेतकऱ्यांची PM किसानसाठी नमूद शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे जे काही प्रत्येक कुटुंबातून फक्त आणि फक्त एकच मुखिया शेतकरी PM किसानसाठी पात्र आहे. बाकी इतर शेतकरी अपात्र करण्यात आलेत. त्यामुळे पण बरेचसे शेतकरी अपात्र झालेत. आता तुम्ही यापैकी कोणतं कारण तुमचे कारणामुळे अपात्र झाले असाल हे तुम्ही ओळखायचं आहे किंवा तपशील करायची आहे. शेतकरी मित्रांनो, आता राहिला विषय पैसे कधी मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, जे काही तुम्हाला 2,000 रुपयाचा लाभ मिळत असतो, ज्या काही शेतकऱ्यांनी आता हे तपशील केल्यानंतर हे का फॉर्म घेऊन भरल्यानंतर किंवा जे काही लँडची प्रॉब्लेम दुरुस्त केल्यानंतर 22वा हप्ता ज्या ज्यांना मिळाला नव्हता त्यांना 23व्या हप्त्यासंग 22वा हप्ता मिळाला आहे. आणि ज्यांना 22वा हप्ता मिळालेला आहे त्यांना फक्त आणि फक्त 23वा हप्ताच मिळणार आहे. कधी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो? जून महिन्यामध्ये जे काही शेतकऱ्यांना खत बी किंवा इतर पिकासाठी जे काही पैसे लागतात, तेव्हा शेतकऱ्यांना हे PM किसान म्हणजे की केंद्र सरकारद्वारे PM किसानचे पैसे टाकण्यात येतील असे सांगण्यात आलेलं आहे. पण कधी टाकतील आता फिक्स सांगण्यात नाही आलं, ही तारीख सांगण्यात नाही आली. पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये टाकण्यात येतील असं सांगण्यात आलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची माहिती होती. कशी वाटली कमेंट करा. त्याचबरोबर मित्रांना पाहुण्यांना व्हिडिओ शेअर करा. अशीच मला सपोर्ट करीत राहा. धन्यवाद.